लहानपणापासून वाचनाची सवय लावा. लहान वयातच मुलांना खेळ, संवाद, वाचनाची सवय लावल्यास निश्चितच याचा आयुष्यात फायदा होतो. अभ्यासाबरोबर मनोरंजन आणि छंद हवेच. उत्तम पुस्तकांचं वाचन करा. आयुष्य घडवण्यात पुस्तकांचा मोलाचा वाटा असतो. तंत्रज्ञानाचा सदुपयोग करा, असं प्रतिपादन डॉक्टर संध्या रघुजी यांनी केलं. येथील दयानंद काशीनाथ आसावा प्रशालित राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रेसिजन बुक क्लबचे श्रीधर खेडगीकर, प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ सुनीता गवळी, सौ स्मिता हुमनाबादकर, सौ दीपिका जवळगेकर आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय वाचन दिनाचा औचित्य साधून प्रशालेतील आरुषी कोळी, रेवती बिराजदार, अभय शिंदे, जाई काटकर, ऋतिका तुरुप, सुजित रोडगे या विद्यार्थी वाचकांचा उत्कृष्ट वाचक पुरस्कार देऊन डॉक्टर रघुजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वाचनामुळे विद्यार्थ्यांचा शब्द भांडार वाढीस लागतो. नवनवे शब्द ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात. स्क्रीनवर वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष पुस्तक वाचणं मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरतं, असं मत मनीषा पाटील यांनी व्यक्त केलं. यावेळी श्रीधर खेडगीकर यांनीही विचार व्यक्त केले. डॉक्टर संध्या रघुजी यांनी वाचन दिनाचं औचित्य साधून मातोश्री प्रभा उपलेंचवार यांच्या स्मरणार्थ प्रशालेच पुस्तकं भेट दिली. प्रारंभी मल्लेश पुरवंत यांनी प्रास्ताविक केलं. प्रीती कसबे यांनी फलकलेखन केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आरुषी कोळे यांनी केलं, तर आदिती सावंत यांनी आभार मानले. लिखाणाला सुद्धा त्याचा उपयोग होतो. आपण ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला आपल्याला कोणता शब्द कसा लिहायचा, पाणी आणि या हे साधी साधी उदाहरणं आहेत. पण पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी किंवा पहिला उकार किंवा दुसरा उकार, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते सुद्धा आपण ज्यावेळेला वाचन करतो त्यावेळेला आपल्याला त्यातला नेमकेपणा कळतो आणि मग आपल्या लिखाणामध्ये पण त्याची सुधारणा होते. वाचनामुळे आपले जे उच्चार आहेत हे सुद्धा नेमके कसे करायचे ते सुद्धा आपल्याला समजतात. बरेचसे विद्यार्थी त्यांची मातृभाषा किंवा घरामध्ये तेलुगू भाषा बोलली जाते किंवा कन्नड भाषा बोलली जाते, त्यांचे उच्चार थोडेसे वेगळे असतात. परंतु जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा त्याही मुलांना कळतं की नेमकं त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं, नेमके त्याचे उच्चार कसे करायचे. जीएम म्हटलं तर चालेल का? स्टेजवर नाही चालणार ना, तर तुम्हाला व्यवस्थितच बोललं पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही पुस्तकं वाचला तर तुम्ही असं आरोग्यासारखं छान सूत्रसंचालन करू शकाल आणि चांगलं बोलू शकाल. आणि फक्त इथं शाळेतच नाही, पुढं तुम्हाला कॉलेजमध्ये, पुढं तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये नंतर तुम्हाला ते चांगलं बोलता आलं पाहिजे ना. मग त्यासाठी एक काम करायचं आजपासून. आता वाचक दिन आहे ना, मग एक छोटासा संकल्प करणार ते सगळेजण. एक वही करूया आपण सगळेजण, आणि त्या वहीमध्ये आता मॅडमने जे पुस्तकं दिली किंवा तुम्ही जे पुस्तकं दिली त्या वहीमध्ये एका पानात लिहायचं. नवीन करा किंवा तुमची मागच्या वर्षीची शिल्लक असेल ना वही, त्याचं तुम्ही करू शकता. 15 मिनिटाचा तज्ञ डॉक्टर संध्या रघुजी मॅडम व श्रीधरजी खेडीकर सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले. त्यामुळे आजपासून आम्ही असं ठरवलंय की TV, मोबाईल सोडून पुस्तके वाचण्याची आवड लावण्यापर्यंत प्रयत्न करू. मी त्यांना आम्हा सर्वांपासून त्यांना वचन देते की आजपासून आम्ही पुस्तके वाचू व त्याचं लेखन करू. पुस्तकं आपल्या शाळेस भेट देणार होते आणि नेमके आजच त्यांच्या आयुष्याची पुण्यतिथी आहे. आणि आजच्या दिवस दिनविशेषमध्ये मी बघितलं, आजच्या दिनविशेषमध्ये राष्ट्रीय वाचन दिन आहे. त्यामुळे म्हणलं दोन्हीचा योगायोग आपण साधूया आणि एक छोटासा कार्यक्रम देखील करूया. खरं म्हणजे मॅडम म्हणले ऑफिसमध्ये येऊन मॅडमच्या हातातच तेवढं किंवा माझ्या हातात असं पुस्तकं भेट देऊन जायचं असं त्यांचा विषय होता. परंतु म्हणलं मॅडम आपण एक 15 मिनिटाचा कार्यक्रम करूया. आणि खूप मोठे वाचक आहेत मॅडम. जेवढे पुस्तकं मला वाटते कालपर्यंत जेवढे पुस्तकं प्रकाशित झाले ते सगळे पुस्तकं मॅडमने वाचलेले आहेत. पर्यवेक्षिका गौरी मॅडम आणि सर्व विद्यार्थी. खरं तर हा वर्ग जो आहे 7वीत, म्हणजे मागच्या वर्षी 6वीत होता आणि आता 7वीत आला आहे, पण 6वीपासूनच या विद्यार्थ्यांना खूप वाचनाची आवड आहे. ज्ञानप्रबोधिनीचे वेगवेगळे वाचनाचे उपक्रम केले होते, त्यामध्ये या वर्गातल्या जवळजवळ 7-8 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता. त्यामुळे हा वर्ग निवडण्याचं मुख्य कारण हे आहे. तसे आमच्या वर्ग खूपच छान आहेत आणि विद्यार्थी खूप वाचनप्रिय आहेत. तर या वर्गातल्या मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी वाचन केलेलं होतं अशा 6 विद्यार्थ्यांची आपण निवड केलेली आहे. त्या विद्यार्थ्यांची मी नावं असते आणि पूर्वंसरांना विनंती करते की